अब सुबह से 600 700 बाटला चला गया है। कि हमको भी दे दो। अभी सिलेंडर है इतना पड़े है पर ये पब्लिक सुनने को तैयार नहीं। रेल्वे स्टेशनचं समोरचं हॉटेल आहे आणि यापूर्वी म्हणजे सिलेंडर वापरला जायचा पण सिलेंडर न मिळत असल्यामुळे आता या ठिकाणी या कोळशाचा वापर केला जातो. तिथं ग्राहकांची सोयसुद्धा हे या ठिकाणी हॉटेल मालक करतायत. सिलेंडरच नाही मिळत तर आपण करणार काय, कारण की सिलेंडर नाही तर आपल्याला ऑप्शनच नाही कोळशाशिवाय. या ठिकाणी आज घरगुती गॅस आणि व्यवसाय गॅसच्या संदर्भात आज हॉटेल सुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता घरगुती गॅसची परिस्थिती अशी आहे की तो गॅस सुद्धा मिळेना, त्यामुळे ही संपूर्ण लाईन लागलेली आहे. काय सांगाल की तुम्ही आज हा जो घरगुती गॅस साठी तुम्ही या ठिकाणी आलेला? कल तुरबा में हमने नंबर लगाया था, वहाँ पे नहीं मिला। ये लोगों ने बोला कि कल मिलेगा, आज के दिन मिलेगा। तो वहाँ पे करीब 200 बाटला वहाँ पे नंबर लगा हुआ था। तो बोलता है कि वहाँ पे नहीं मिलेगा, यहाँ सानपाड़ा में आओ। तो सब ये सानपाड़ा में आए। ये वो तुरबा के ये लोग हैं सब। उन्होंने आपको क्या बोला? अभी तुरबा से आप यहाँ सानपाड़ा स्टेशन के पास आए, तो उन्होंने क्या बोला? वो बोला वहाँ पे गाड़ी आई ही नहीं, 10 बजे के बाद हम लोग आए हैं यहाँ पे। लेकिन कुठं जाणार? आता तुम्ही या ठिकाणी लाईन लावले, तुम्ही बोलताय की सकाळपासून लाईन आहे, पण त्यांनी तुम्हाला आश्वासन दिले की सिलेंडर मिळेल ते. लोकांनी एवढं सांगितलंय की तुम्ही लाईन लावून ठेवा, तुम्हाला बाटला भेटणार. कधी भेटणार? संध्याकाळी 10 वाजता. सकाळी रात्री पाठी आम्ही 4 वाजता नंबर लावले. त्यांचे काम ते करता कमिशन वरती. आम्ही लोक घरी कुठं जाणार? काय सांगत आहे तुम्ही? काय सांगायला आता 3 दिवस झालं, 2 दिवस तिकडे नंबर लावला, सकाळी 6 वाजता तिकडे आलो. त्यांनी काल काय बोलले, मावशी उद्या नंबर लावू नका. म्हणलं कामाची सुट्टी करून आम्ही येतो. तर ते म्हणलं इकडे या पुढे उद्या आलो तर देईन, तुमचा नंबर जवळ आल्यावर बाटला संपलाय. बरं ठीक आहे. मग आज गेलो तर ते दुकान बंद होतं आणि नंतर ते 11 वाजता आलं. तर 11 वाजता आलं, बोलतं की इकडे थांबू नका, इकडे काय गाडी नाही येणार. आणि बोललं मग काय करायचं आता आम्ही? तर सोमवारीच या. सोमवारी आलं तर मग 2 दिवस काय करायचं? आमच्याकडे सिंगल बाटला आहे. आम्ही इकडून तिकडून काटके आणून, गल्लीमध्ये आता जागा पण नाही पहिल्यासारखा, कुठं चूल करायची. तरी पण आम्ही शिडीच्या खाली केलेली आहे चहासाठी, भातासाठी. मग पार्सल कधी आणून खायला लागलो तर 2-3 दिवस झाले. तर बोललं जायचं तर सानपाड्याला जाऊ का? तर ते बोललं मी चान्स देत नाही, भेटेल का नाही भेटेल, तुम्ही जाऊन बघा. म्हणून आम्ही इकडे 11 वाजता आलेलो आहे. 11 वाजल्यापासून फार त्या सिग्नलपासून लाईन आणली आम्ही. आता इथं काय बोलतात की नंबर मध्ये राहा, कोण म्हणते 100 बाटल्या आहे की त्याच्यामध्ये चान्स भेटला तर भेटला. कि हम 12-12 बजे तक रात को सिलेंडर बांट रहे हैं। अब फिर सुबह गाड़ी आया, फिर लाइन लगे। अब 2 गाड़ी है, ये टेम्पो 50-60 बाटला जो है अभी इतना बांट देंगे, उसके बाद बंद करेंगे। कल फिर आएगा तो कल बांटेंगे, ये बात है। अभी पीछे से जब माल ही नहीं आ रहा है तो क्या करेंगे? हाँ, कि हमको भी दे दो। अभी सिलेंडर है इतना पड़े है पर ये पब्लिक सुनने को तैयार नहीं है। गाड़ी भर के रखा, क्या करेंगे बताओ? 600 बाटला सेल किया कल. अब सुबह से 600-700 बाटला चला गया है। तर सिलेंडरच नाही मिळत तर आपण करणार काय, कारण की सिलेंडर नाही तर आपल्याला ऑप्शनच नाही कोळशाशिवाय. आता कोळसा पण महाग होतोय, तो आता तो पण ऑप्शन कमी होणार आहे. आणि प्लस म्हणजे सिलेंडर नाही तर का गाल्याचा भाडा कमी होणार नाही किंवा भाडा आपल्याला भरता येणार नाही असं काय नाही, कारण भाडा भरायलाच लागणार आहे. मग करायचं काय? भाडा भरायचा आहे तर काहीतरी उपाय करायलाच लागणार आहे. आता तुम्हाला पूर्वीचा जो कोळसा होता त्या कोळशाचा आताच्या रेट मध्ये काय तुम्हाला तफावत जाणवते का? भरपूर फरक आहे ना सर. पहिले 30 रुपये किलो कोळसा भेटायचा, आता 40 रुपये भेटतोय. तरी पण दिवसाला आता तुम्हाला किती किलो कोळसा लागतो अंदाजे? दिवसाला आम्हाला पकडलं तरी 30-40 किलो कोळसा लागतोय. आणि एका गोणीमध्ये किती किलो कोळसा येतो? एका गोणीमध्ये 40 किलो कोळसा येतो. एक गोणी आपल्याला डेली लागते रोज.